न्यायालयाच्या आदेशालाच हरताळ. भारती हॉस्पिटल सांगलीकडून निर्धन रुग्णावर आर्थिक जुलूम. रुग्ण हक्क समिती आक्रमक. उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानुसार निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया करणे बंधनकारक असताना सांगलीतील भारती हॉस्पिटल प्रशासनाकडून या आदेशालाच सरळ हरताळ फासला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिरज येथील पंढरपूर रोड मोरे वसाहतीतील रहिवासी रामा केराप्पा मोरे यांनी आपले वडील केराप्पा मोरे यांच्या उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. रुग्ण आर्थिक दुर्बल घटकात पात्र असूनही हॉस्पिटल प्रशासनानं मोफत उपचार नाकारत डिपॉझिटची मागणी, पैसे भरल्याशिवाय शस्त्रक्रिया होणार नाही अशी धमकी, रात्री अपरात्री आर्थिक दबाव टाकल्याचे गंभीर आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. रुग्णाला उपचाराऐवजी जाचक-अटी, उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करत रुग्णांना अनावश्यक मानसिक त्रास, पैशांसाठी वेठीस धरणे, आर्थिक शोषण, मोफत उपचार योजनेची थट्टा असे प्रकार उघडपणे सुरू असल्याचं या प्रकरणातून समोर आलं आहे. प्रशासन मौन बाळगणार का? या गंभीर अन्यायाविरोधात सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सांगली येथील सहाय्यक आयुक्त यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आलंय. हे निवेदन रुग्ण हक्क समितीचे संस्थापक अध्यक्ष शाहीन शेख साळुंखे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले. निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की भारती हॉस्पिटल प्रशासनावर तातडीनं चौकशी व कठोर कारवाई न झाल्यास प्रकरण वरिष्ठ कार्यालय व थेट उच्च न्यायालयात नेण्यात येईल. धर्मदाय रुग्णालय नेमकं कोणासाठी? उच्च न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवण्याची मुभा कोण देत आहे? निर्धन रुग्णांचे हक्क केवळ कागदावरच आहेत का? हा लढा कोणत्या व्यक्तीविरोधात नसून अन्याय प्रवृत्ती व बेकायदेशीर कारभाराविरोधात असल्याचं निवेदकांनी स्पष्ट केलंय. रुग्ण हक्कांची पायमल्ली करणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई होणार की पुन्हा एकदा पैसा कायद्यापेक्षा मोठा ठरणार? हे सांगली जिल्ह्याचं लक्ष याकडे लागून राहिलंय. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1,80,000 वार्षिक उत्पन्न असणाऱ्या निर्धन व दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया मिळाली पाहिजे असं स्पष्टपणे उच्च न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा सांगली मिरज रोडवरील भारती हॉस्पिटल मधली प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती यंत्रणा पात्र कुटुंबांच्या व पात्र पेशंटांना वेठी धरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याकडून रात्री अपरात्री 2-2 वाजता पैसे भरल्याशिवाय आम्ही पेशंटवर उपचार करणार नाही, नाहीतर पेशंटला तुम्ही घेऊन जावा आणि पैसे भरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आणणे, त्रास देणे आणि सरळ सरळ रुग्ण हक्काचं उल्लंघन करणे हे मोठ्या प्रमाणामध्ये सदर हॉस्पिटलच्या बाबतीत घडत आहे. सदर हॉस्पिटल मधली जी मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंट कडून हे होतंय का हा खरा प्रश्न आहे. परंतु वार्ड मधले डॉक्टर असतील किंवा बिलिंग विभागातले अधिकारी असतील यांच्या बाबतीमध्ये सन्माननीय भारती हॉस्पिटलचे डीन यांच्या कानावर या गोष्टी घालण्यात आलेल्या आहेत. आज आम्ही धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे रुग्ण विभाग प्रमुख निरीक्षक धर्मादाय रुग्ण निरीक्षक सचिन पाटील साहेबांना आज सदर जे पेशंटच्या बाबतीत जो अन्याय झालेला आहे त्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केलेलं आहे. त्यांनी ह्या गांभीर्याने ह्या घटनेची चौकशी करण्याचं मान्य केलं आहे. आरोग्य हक्क समितीच्या वतीने येत्या 26 जानेवारीला आम्ही या बाबतीमध्ये धरणे आंदोलन करण्याचा आम्ही आज निर्णय घेतलेला आहोत. धन्यवाद.